जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। आणि विलंबानं आपणा पुढं हजर होत आहे, त्याच्याबद्दलही मी दिलगिरी व्यक्त करतो। माझ्या विलंबाची कारणं काय आहेत हे अर्थातच तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे। माझ्या अनेक भावंडांनी मला फोन करून आणि माझ्या प्रकृतीची अत्यंत चौकशी केली। काही मंडळींनी तर एक शंका सुद्धा प्रदर्शित केल्या की गुरुजींचं दर्शन काही झालेलं नाही बुवा, गुरुजींचं काय बरं वाटतं झालं नाही का काय। हो, एका महिन्याच्या विलंबाने अर्थात आजारपणातून व्यवस्थित होऊन पुनश्च तुमच्या सेवेला मी हजर झालो। हे केवळ तुमचं असणारं प्रेम, पांडुरंगाची कृपा, भगवान बुद्धाचा आशीर्वाद आणि बाबासाहेबांची माया, तर या सर्वांवर मी आज यांच्या आधारावर मी आज तुमच्या समोर उभा राहिलेलो आहे। तद्वतच आज सकाळी फोन केला आणि एका माझ्या भावंडानं मला प्रश्न विचारला की गुरुजी, आपण मागच्या वेळेमध्ये आम्हाला सांगितलं होतं की भगवान बुद्ध किंवा बोधिसत्व यांचा जो जन्म किंवा आपण निर्माण होणे म्हणा, जन्म म्हणण्यापेक्षा निर्माण होते म्हणा, तर केवळ बुद्ध आणि तथागत हे केवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय कुळामध्येच जन्म पावतात असे तुम्ही सांगितलेलं आहे। मी फोनवर उत्तर दिलं, हो बाबा सांगितलं होतं ना असं। मग म्हणले मला सांगा, भगवान परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तर शूद्र कुळामध्ये जन्मलेले असताना देखील मग त्यांचा इथं कुठं कसं काय त्यांना आपण बोधिसत्व कसं मानता किंवा आपण कसं ठरवता म्हणता वगैरे वगैरे वगैरे। त्या मुलाला मी उत्तर दिलं की बाबा, ही कल्पना जी आहे बुद्धत्व बोधिसत्वांची वगैरे, तर बाबासाहेबांना भारतामध्ये ही उपाधी दिली गेलेली नाही, ती परदेशात दिलेली आहे, भारताच्या बाहेर दिलेली आहे। बरं, आता मूळ विषयावर येतो आणि ह्याचाही पुढे तुम्हाला एक खुलासा करून सांगतो। कसं आहे, आपण तर नेहमी पाहतो भगवान बुद्ध आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध हे वेगवेगळे आहेत, हे मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे। सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि भगवान बुद्ध ही दोन वेगवेगळ्या व्यक्तिमत्व आहे। तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध हे उच्च विचार श्रेणीचे महामानव आपण मानतो, त्यांना आपण महापुरुष मानतो, त्यांना आपण भगवान मानत नाही। याच्या मागचे व्हिडिओ तुम्ही पहा, हिनयान आणि महायान याच्यामध्ये जे मी तुम्हाला अंतर सांगितलेलं होतं, त्या अंतरामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की भगवान आणि महापुरुष किंवा महामानव असं आपण म्हणतो, पण भगवान त्यांना मानत नाही। त्याचं कारण असं आहे की भगवान बुद्ध वेगळे आहेत। सिद्धार्थ भगवान बुद्ध हे प्रथम बुद्ध, ज्याला आपण दीपंकर म्हणा हवंय तर, तुमच्या सोयीसाठी मी दीपंकरच म्हणतो बरं का, नाव अर्थात त्याचं वेगळं आहे। आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध हे इसवी सन पूर्व 563 म्हणजे लुंबिनी म्हणजे आजच्या नेपाळ देशामध्ये जन्म पावलेले आहेत, इसवी सन पूर्व 563। परंतु भगवान बुद्ध हे जवळजवळ म्हणतो मी सिद्धार्थ गौतमाच्या अगोदर काही ग्रंथामध्ये 2700
ते 1000 असं आपण वर्ष धरून चालतो, परंतु सुमारे 2500 गौतम बुद्धाच्या अगोदर 2500 वर्षापूर्वी असं सांगितलं, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या अगोदर जवळजवळ 2500 वर्षापूर्वी, म्हणजेच आज मितीला आपण 5000 वर्ष धरूया. आजपासून 5000 वर्षापूर्वी भगवान बुद्ध जन्मले आणि सिद्धार्थ गौतम जवळजवळ 2500 म्हणजे 2500 आहे आणि त्याच्या पलीकडे 2500 मिळून आजपासून 5000 वर्ष ते झाले. हां बरं, तर भगवान बुद्धांच्या आईचं नाव होतं अंजना आणि वडिलांचं नाम होतं हेमसदन. यांचं गोत्र कुठलं होतं तर ते कश्यप आदित्य. आणि यांचा जन्म कुठं झाला तर किक्कट देशात. किक्कट म्हणजे आजचं गया, आजची गया आणि बुद्धगया म्हटलं तरी चालेल. हां आज आपण त्याला बुद्धगया म्हणतो, परंतु बुद्धगया ही आजपासून 5000 वर्षापासून एक अस्तित्वात आहे. असो दाखले पुराणामध्ये मिळतात बाबांनो, भागवतामध्ये मिळतात. तर हे तर लक्षात आलं का तुमच्या आता? भगवान बुद्ध, तर भगवान बुद्ध हे ईश्वराचे 9वे अवतार मानले जातात. पुन्हा लक्षात घ्या, भगवान बुद्ध हे विष्णूचे 9वे अवतार मानले जातात. आणि म्हणून बाबासाहेब परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सिद्धार्थ गौतमाला विष्णूचा अवतार मानलेला नाही. म्हणून आम्हाला जी प्रतिज्ञा दिली आमच्या बाबानं की भगवान बुद्धांचा विष्णूचा अवतार आहे, हा खोडसाळ आणि खोटा प्रचार आहे. म्हणून बाबासाहेबांनी दिलेली प्रतिज्ञा ही योग्यच आहे. सिद्धार्थ गौतम बुद्ध हे विष्णूचे अवतार नसून भगवान सिद्धार्थ गौतमाच्या अगोदर 2500 वर्षापूर्वी जे भगवान बुद्ध झालेले आहेत ते विष्णूचे 9वे अवतार गणले जातात. पुन्हा सांगतो तुम्हाला, त्या भगवान बुद्धांच्या आईचं नाव होतं अंजना, वडिलांचं नाव होतं हेमसदन, पत्नीचं नाम होतं जयन्मी. हां आणि हे होते ब्राह्मण कुळातील कश्यप गोत्रातील. आता यांच्या जन्माच्या संदर्भात मी जे तुम्हाला सांगितलं, पण काही एका जो ग्रंथ आहे त्याचं नाव काय, सुगत बुद्ध. आणि त्याने नाही अमरसिंग हा कोण आहे तर अमरसिंग हा राजा विक्रमादित्य दरबारातील एक ब्राह्मण अमरसिंग आहे. आणि त्याने काय केले, मात्र सुगत बुद्ध आणि गौतम बुद्ध यांना दोघांना एकत्रच केले आणि यांचा जन्म मात्र त्यांनी सिद्धार्थाच्याही अगोदर 1000 वर्ष पलीकडे नेलेला दाखवलेला आहे. तर अशा पद्धतीने माझ्या त्या बंधूची एक शंका ते होतीच. आता सिद्धार्थ गौतमाचं थोडक्यात सांगतो. तर सिद्धार्थ गौतमाच्या वडिलांचं नाव होतं राजा शुद्धोधन, आईचं नाव होतं माता माया. यांचा जन्म लुंबिनी म्हणजे आजच्या नेपाळमध्ये झाला आणि तो झाला इसवी सन पूर्व 563 मध्ये. आणि हे होते कुळानं क्षत्रिय कुळाचे होते. आणि म्हणून एका ठिकाणी आपल्या दुरे निदान हा एक भाग आहे आपल्या बौद्ध त्रिपिटकेमधील ग्रंथाचा. तर त्याच्यामध्ये काय लिहिलं माहिती का, तर ते नीट ऐका लिहून घ्यायचा बाबांनो. माझा व्हिडिओ पाहत असताना आपण पाटी पेन्सिल वही पुस्तक नोटबुक काहीतरी घेऊन ठेवत जावा. कारण बुद्ध विटेवरी येथून जी माहिती प्रसारित केली जाते
ती तुम्हाला कुठल्याही चॅनलवर मिळणार नाही, हे प्रथम लक्षात घेत जावा. म्हणून ततो कुलं विलोकेन्तो पालीमध्ये आहे बरं का, लक्षात घ्या. हे पालीमध्ये आहे, पुन्हा मी तुम्हाला संस्कृतमध्ये सांगणार आहे. ततो कुलं विलोकेन्तो बुद्धा नाम वेसकुले वा शुद्ध कुले. वेसकुले म्हणजे वैश्यकुळ आणि शुद्ध कुळे म्हणजे शूद्रकुळ. मग याचा अर्थ काय होतो? निबतंती म्हणजे उत्पन्न होणे. ततो कुलं विलोकेन्तो. बाबा रे, क्षत्रिय कुळामध्ये बुद्धानाम वेसकुले. वेसकुले म्हणजे वैश्य कुळामध्ये व शुद्ध कुळे म्हणजे शुद्ध कुले म्हणजे शूद्र कुळामध्ये निबतंती. निबतंती म्हणजे निर्माण होत नाहीत. मग काय सांगितलंय? ततो कुलं विलोकेतं. विलोकेतं म्हणजे पावत नाहीत, पावन निर्माण झाले म्हणजे या कुळामधून ते निर्माण होत नाहीत. ततो कुलं या कुळामध्ये कुठे विलोकेतं आम्ही सांगितलेलं म्हणजे इथं थोडसा नकारार्थ शब्द आलेला आहे. विलोकेन्तो बुद्धा नामना वेस्यकुले वा शुद्ध कुले निबतंती. लोकसम्यत पलंग. मग लोकांच्या धारणेसाठी नाही का, लोकसम्यत पत्ता खत्तियंकुले. मग कुठल्या कुळामध्ये निर्माण होतात? तर खत्तिय. खत्तिय म्हणजे क्षत्रिय वा ब्राह्मण कुळे किंवा ब्राह्मण कुळामध्ये जन्माला पावतात. हे पालीमध्ये आहे. बरेचसे मंडळी मला विचारतात, हो म्हणले सम्राट अशोकाच्या काळामध्ये तर ब्राह्मण हा शब्द सुद्धा नव्हता. अरे बाबा, तुझं वाचन कमी आहे. खुद्द सम्राट अशोकानं आपल्या शिलालेखामध्ये ब्राह्मण हा शब्द वापरलेला आहे. मग काय मंडळी म्हणतात? बमन आणि समन ही वेगवेगळी संस्कृती. अरे काय, कोणाच्या डोक्याला काय डोकं लावा काही कळत नाही बाबांनो, काही कळत नाही या लोकांचं. कुठंतरी 4 पैशाची पुस्तकं वाचायचे आणि आम्हाला इथं तत्त्वज्ञान शिकवायला निघणारी काही ना काही मंडळी असतात. पण ही मग हे तर आलं कसं इथं? ह्या दुरे निदान ह्या गाथेमध्ये ही ओळ का आली? कुठली? बुद्धा नाम वेस्यकुले वा शुद्ध कुले निबतंती निर्माण होत नाहीत. लोकसम्यत पणं खत्तियंकुले. खत्तिय म्हणजे क्षत्रिय, क्षत्रिय कुळे. आता काही मंडळी म्हणतात खत्तिय क्षत्रिय. मग क्ष अक्षर हे पाली लिपीमध्ये लिहिलं जात नाही. मला सांगतात, अरे मी पाली लिपीचा मास्तर आहे आणि मला तुम्ही सांगत आहे पाली लिपीमध्ये क्ष नाही म्हणून. अरे बाबानो, माझ्यापासूनच तुम्ही शिकताय ना पाली लिपी आणि पुन्हा मला शिकवता आणखी. तर बाबानो, खत्तिय हा शब्द क्षत्रियासाठी वापरलेला आहे. क्ष अक्षर क्षत्रियाचा हे अक्षर पाली लिपीमध्ये नाही. मग कुठं निर्माण होतात? लोकसम्ये पणं खत्तिय कुले वा ब्राह्मण कुले. ब्राह्मण हा शब्द लिहिलेला आहे. बला त्याच्या पोटामध्ये रेग वळलेली आहे. मग तुम्ही म्हणताल, गुरुजी तुम्ही तर हे जोड अक्षर जे आम्हाला मध्यंतरी शिकवली होती त्याच्यामध्ये हे अक्षर तुम्ही जे संधी स्वरूप सांगितलेलं आहे ते हे कसं काय आलं? तर हो, काही काही अभिलेखामध्ये जिथं जिथं तुम्हाला जोड अक्षर आहेत आणि जे नियम आहेत ते नियम देखील मी तुम्हाला मागे सांगितलेले आहेत. माझे जर तुम्ही मागचे व्हिडिओ जर तुम्ही काढून पाहिले तर तुम्हाला याची प्रचिती येईल. पण कुठंतरी माझे व्हिडिओ सरकवायचे पुढे आणि पुन्हा मला सांगायचं ब्राह्मण हा शब्द कसा लिहिला जातो. तर पुन्हा ज्यावेळी मी तुम्हाला व्याकरण शिकवीन त्यावेळी ब्राह्मण हा शब्द कशा पद्धतीनं बला र कसं जोडलं जातं. उक्रांती हा शब्द आलेला आहे, खडकावर कोरलेला आहे. खडकावर कोरलेला आहे म्हणजे कशा पद्धतीनं. तसं तर मी सांगतो तुम्हाला, तसं तर 90 किंवा 80% हे जोडाक्षर पाली लिपीमध्ये नाहीत.
कधीच्या ज्यावेळी पाली लिपीमध्ये 6च स्वर होते, परंतु पाली लिपीमध्ये तदनंतर ज्या अनेक सद्वनिधी व्याकरणकारानं 9 अक्षरांचं एक स्वर बनवले गेले. सुरुवातीला 6 स्वर होते, तदनंतर 9 स्वर आले. झालं, दुसरीकडे चाललो आता मी बरकडतच लागलो व्याकरण सांगाय तुम्हाला. माझं नियम राहते तरी सांगतो. तर तुम्हाला व्याकरण शिकवताना ह्या स्वरांची मी ओळख करून देतो ते, परंतु माझे मागचे व्हिडिओ पहा आणि त्याच्यामध्ये देखील मी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने कुठल्या नियमानुसार जोड अक्षरं घेतली जातात. सुरुवातीच्या ज्यावेळी 6 स्वर अस्तित्वात होते तर त्यावेळी जोडाक्षरं ही फार कमी प्रमाणात होती, परंतु तदनंतर पाली आणि संस्कृत यांची ज्यावेळी मिश्रण व्हायला लागलं 500 वर्षाच्या कालानं, त्यावेळी मात्र हळूहळू व्याकरण बदलत गेलं आणि कच्च्या यानांचं व्याकरण मागं पडलं आणि सब्बनीतेचं व्याकरण हे पुढं आलं. असं तर व ब्राह्मण कुले वाद्मी सुखे व कुलेषु निबधन्ति इदानीच खत्तीय कुलाम लोकसम्मतस्थं. तर अशा पद्धतीने अशा प्रकारे बुद्ध आणि बोधिसत्व हे केवळ आणि केवळ क्षत्रिय कुळामध्येच निर्माण होतात, ब्राह्मण कुळामध्येच निर्माण होतात. बुद्धानाम वेश्य कुळामध्ये ते निर्माण होत नाहीत, म्हणजे वैश्य कुळात ते निर्माण होत नाहीत आणि शूद्र कुळात देखील ते निर्माण होत नाहीत. आलं का लक्षात? आणि म्हणून पुन्हा दीपंकर सांगतात. आता दीपंकर हे तुमच्या सोयीसाठी नाव सांगितलेलं आहे बरं का, पहिला बुद्ध. परंतु तुम्हाला जे आपले 28 बुद्ध आहेत त्यापैकी जे आपले जे किती कपिल आपण कपिल मुनी म्हणतो ना, किंवा कपिलवस्तू हेही बुद्ध होऊन गेले. त्यांची गणना 5व्या बुद्धामध्ये केली जाते. त्यांचाही श्लोक मी तुम्हाला दाखवतो. पण ते काय सांगतात की बाबा रे 2500 वर्षानंतर, लक्षात आले का? आता तरी आले का लक्षात? आजचं सांगत नाही मी, बुद्धाच्या अगोदर 2500 वर्षापूर्वी 2500 वर्षानंतर शुद्धोधन नावाच्या राजाच्या म्हणजे त्याच्या पोटी एक मी जन्म घेणार आहे. हो, मी असंच म्हणतो, मी जन्म घेणार आहे. काय म्हणता इथं? शुद्धोधनो नाम राजा मे पिता. माझा पिता कोण असेल? शुद्धोधन राजा असेल. भविष्यकाळ सांगतोय, लक्षात घेत जावा. म्हणून पाली लिपी शिका, पाली व्याकरण शिका, पाली भाषा शिका. मी खंबीर आहे शिकवायला. शारीरिक प्रकृती माझ्या तर चांगली झालेली आहे. म्हणून शुद्धोधनो नाम राजा मे पिता भविष्य कुलं पश्ची. भविष्य कुळामध्ये पाहशील, भविष्यामध्ये पाहशील तू की शुद्धोधन राजाच्या पोटी मी जन्माला येणार आहे. कळलं का बाबांनो? वेगवेगळ्या व्यवस्थित आणि लिहून घेत जा हे, आणि मला फोन करून विचारत जावा. माझा फोन आहे 82 65 07 51. आज जोपर्यंत हा माझा मोबाईल चालू राहील ना तोपर्यंत मी आज बोलणार आहे. कारण मी चांगलं महिना 15 दिवसाचा करता काढणार आहे. होऊन जाऊ द्या तिथं होईल तिथं. आणि म्हणून आता आमचे 5वे बुद्ध काय म्हणतात? लक्षात आलं का? 5वे बुद्ध काय म्हणतात? संस्कृतमध्ये सांगतो. संस्कृतमध्ये पंचम कपिलो नामम सिद्धशः काल विलुप्तमं प्रोवाचा सूर्ये सांख्यं तत्वग्राम विनिर्मयाम. अर्थ सांगतो बाबा मराठीतून. 5व्या अवतारात सिद्धांत स्वामी, सिद्धी बुद्धी विद्धी रिद्धी सिद्धी
वेगवेगळं नाही. अत्यंत खोल असा जर तुम्ही बुद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास जर केलात ना बाबानो, तर तुम्ही कोणालाही नावं ठेवणार नाहीत. पण आजकाल उठतोय सुटतोय कुणी बामणाला शिवाय देतोय. बामणाला शिवाय दिल्याशिवाय यांना सुधारणावादी म्हणतच नाहीत कोणी, किंवा ते स्वतःशी तरी पाठ थोपटून घेतात. का बामणाला शिवाय दिल्यावर झालं का? एक गाणं आहे, काय ते काय गाणं आहे बघा, ते आठवल्यावर सांगतो. हां, 5व्या अवतारात ते सिद्धांचे स्वामी कपिल रूपाने प्रगट झाले आणि त्यांनी काळाच्या ओघात लुप्त झालेले तत्वनिर्णय करणारे सांख्यशास्त्र आसुरी नामक ब्राह्मणाला सांगितले. कुठल्या आसुरी नामक ब्राह्मणाला काय सांगितलं? सांख्यसूत्र. सांख्यसूत्र हे कुणाचं देण आहे? ही कपिल महर्षी यांची ही देणगी आहे. हां, 5व्या अवतारात ते सिद्धांचे स्वामी कपिल रूपाने प्रगट झाले आणि त्यांनी काळाच्या ओघात लुप्त झालेले तत्वनिर्णय सांगणारे सांख्यशास्त्र आसुरी नामक ब्राह्मणाला सांगितले. ब्राह्मणाला सांगितले म्हणजे हे कपिल मुनी, हे कपिल बुद्ध, हे 5वे बुद्ध जे आहेत त्यांनी सांख्यशास्त्राचा एक सिद्धार्थ गौतमाला उपदेश केलेला आहे. कधी? बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हां, तुम्ही म्हणता बोधिसत्व हे कसे काय? कारण बाबासाहेबच्या मुलाचा प्रश्न होता हो. ते पोरगा काय म्हणला मला की बाबाजी, बुद्ध आणि बोधिसत्व हे जर ब्राह्मण कुळात किंवा क्षत्रिय कुळात जन्म पावत असतील तर मग आमचे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शूद्र कुळामध्ये कसे काय निर्माण झाले याचं खणखणीत उत्तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. हां, आणि म्हणून उद्याचा व्हिडिओ जास्तीत जास्त आणि आजचाही व्हिडिओ जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसारित करा. आणि याच्यामध्ये काय सांगितलं? तत्वनिर्माण करणारे सांख्यसूत्र आसुरी नामक ब्राह्मणाला सांगितले. म्हणजे आसुर नावाचा ब्राह्मण आहे का नाही? वेगळंच आता हे काहीतरी. म्हणजे कोण ब्राह्मण, कोण आसुर? आसुर कुणाला म्हणायचा? सुर कुणाला म्हणायचा? आसुर म्हणजे जे दानव म्हणतो आपण, राक्षस म्हणतो, मूलनिवासी म्हणतो, सम्राट अशोकाचे वंशज म्हणतो, बाबासाहेबांचे वंशज म्हणतो. हां, आमच्या कोरेगावच्या लढाईमध्ये ज्यावेळी काय लढाई केली आमच्या महाराजांनी त्यांचे वंशज म्हणतो. यांना आसुरी ब्राह्मण म्हटलेलं आहे. मी नव्हे, भागवतकारानं इथं तसं उल्लेख आलेला आहे. सांख्यसूत्र आसुरी नामक ब्राह्मणाला सांगितले. ब्राह्मणाला सांगितले. आणि म्हणून जाता जाता मगाच्या ओघामध्ये सांगत असताना त्या बुद्धाचा, भगवान बुद्ध त्याचा जन्म तुम्हाला मगाशी मी सांगितलं आहे. परंतु त्यांच्या संदर्भात एक ओवी आलेली आहे आणि ती ओवी कशा पद्धतीने आहे तेही सांगतो तुम्हाला. तथा कलं संप्रवृत्ते, संस्कृतमध्ये आहे बरं का. तथा कलो संप्रवृत्ते सम्मोहाय सूरदिशां. सूरदिशां, सूर म्हणजे ब्राह्मण, सूर म्हणजे क्षत्रिय, सूर म्हणजे जे मागासवर्गीय नसतील ते. तथा कलो संप्रवृत्ते सम्मोहाय सूरदिशां. सूरदिशां म्हणजे जे देवांचा रागराग करत होते. मग रागराग कोण करत होते बाळानो?
रावण करत होता, हां लंकेश्वर करत होता का, बळीराजा करत होता का, नरकासूर करत होता का? हे जे सूर हे जे नाव आहेत ना, हे आपले खरं तर महान पूर्वज आहेत, लक्षात घ्या तुम्ही. हां आता हे नरक चतुर्थी आली, नरकासूर झाला. दसरा येतो, तो दसरा येणार आहे. महिषासूर दसरा, त्याच्यावर व्हिडिओ टाकीन महिषासूर. तर हे महिषासूर, नरकासूर, भस्मासूर हे सगळे महान असे वारसदार सिंधू संस्कृतीचे आहेत. म्हणून यांनी वेदांना नकार दिला. सिद्धार्थ गौतमानं वेदांना नकार दिला. लक्षात आलं का तुमच्या? कारण कालांतरानं त्या यज्ञयागामध्ये अनेक प्राण्यांचा बळी चालला. म्हणजे त्याच्यामध्ये ते टाकू लागले, बाजू खाऊ लागले. हे गाई, हे रेडे, हे आणखी काय बरेचसे हरणं वगैरे बऱ्याचशा प्राण्यांचा यज्ञाच्या नावाखाली त्यांचं कत्तल करण्यात येऊ लागले. आणि मग ही कत्तल रोखण्यासाठी जे काही मूळ वंशीय होते, महान राजे होते, साधे राजे नव्हते. कारण आम्ही महान राजा आहोत. हो, आजचा व्हिडिओ कितीही लांबला तरी चालेल, पण सांगूनच टाकतो सगळं, होऊन ते जायचे. मग आता ते महान राजे कसे होते ते बी सांगतो, पण एवढं होऊ दे ना. तथा कलौ संप्रवृत्ते सम्मोहाय सूरदिशां बुद्धो नाम्ना जनसुताः किकटेषु भविष्यति. यानंतर कलियुग आल्यावर देवतांचा द्वेष करणाऱ्या दैत्यांना मोहित करण्यासाठी मगध देशात बिहार राज्यात अंजनाच्या पुत्राच्या रूपाने त्याचा बुद्धावतार होईल. सिद्धार्थ गौतमाचा नाही बरं का, पहिली गाला बुद्ध, भगवान बुद्ध म्हणजे आपली परंपरा वाक्य एवढी आहे. भगवान बुद्धापासून सिद्धार्थ गौतमापर्यंत हे 28 बुद्ध होऊन गेले. तुम्ही म्हणाल हो गुरुजी, पहिला बुद्ध तर दीपंकर सांगितलं ना तुम्ही आम्हाला. हो, तुम्हाला मी दीपंकर सांगितलं आहे, परंतु ही बुद्धाची परंपरा एवढ्यावर थांबलेली नाही बाबा. कोणी मोजली? अरे बाबा, पृथ्वीच्या जन्मापासून, सूर्याच्या जन्मापासून बुद्धत्व अस्तित्वात आहे. तुला मला माहिती फक्त दीपंकर पडला, पण त्याच्या अगोदरच्या बुद्धांची काय गणना आहे का काय गणना तशी? म्हणून बाळानो, वाचित असताना, अभ्यास करीत असताना व्यवस्थित अभ्यास करा. हायगयवारी अभ्यास करू नका. आणि उद्याचा व्हिडिओ चुकवू नका. कारण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शूद्र कुळात जन्मले जरी असले तरी त्यांना बोधिसत्व ही पदवी का देण्यात आली, कुठल्या आधारे देण्यात आली, त्याचा सुद्धा मी उलगडा उद्याच्याला करणार आहे. 29 मिनिटं झाली, होऊ द्या, जाऊ द्या, तास होईल, 2 तास होईल, भरपूर सांगतो आज मी. तथा कलो संप्रवृत्ते सम्मोहाय सूरदिशां बुद्धो नाम्ना जनसुतो किकटेषु भविष्यति. कलियुग आल्यावर देवतांचा द्वेष करणाऱ्या दैत्यांना
देवतांचा द्वेष करणाऱ्या दैत्यांना मोहित करण्यासाठी मी कुठे जन्म घेणार आहे तर किकट देशात. किकट म्हणजेच मगध देशात, बुद्धगया. आता जे जे तुम्हाला 16 जनपद मी सांगितलं ना मग, त्याच्यामध्ये किकट देश हा कुठल्या कुठल्या जनपदांना म्हटलं जातं, 5 जनपदांना म्हटलं जात होतं. तर अंजनाच्या पुत्राच्या रूपाने मी तो जन्म घेईन, मी तो जन्म घेईन. आणि म्हणून जातक कथेमध्ये सांगितलेल्या, निदानामध्ये सांगितलेल्या ततो कुलं विलोकेंतो बुद्धा नाम वेसकुलेवा शुद्ध कुलेवा निबदंती. मग पुढे शुद्धोधनो नाम राजा मे पिता भविष्यं कुलं पश्यी, भविष्यं कुलं पश्यी. अरे ज्याने व्यवस्थित त्रिपिटकेचा अभ्यास केला असेल, ज्यानं बुद्धवंशाचा अभ्यास केला असेल, ज्यानं दीपवंशाचा अभ्यास केला असेल, त्यांना देखील मी आजच सूचना सांगून ठेवतो की बाबा रे, प्रांतामध्ये मी 2500 वर्षानंतर, अपरांत म्हणजे कोकणात म्हणजे आता अपरांत म्हणजे गुजरात सुद्धा येतो आपला असा, त्या काळामध्ये 2500 वर्षाच्या पूर्वीचे त्या ग्रंथामध्ये जो लिहिलेलं आहे तो. आणि मग प्रांतामध्ये माझा सुद्धा 2500 वर्षानंतर जन्म होणार आहे. म्हणून तथागत सिद्धार्थ गौतमाच्या निधनानंतर जे 4 धर्मसंगती झाल्यात आहेत, तर ज्यावेळी मृत्यूसयेवर इसवी सन पूर्व 490, बरोबर आहे का बाबा? सिद्धार्थ गौतम कधी गेले? जन्म झाला 563ला. तर तिथून पुढे 2500 वर्ष मोजा, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल 14 एप्रिल 1891 सालामध्ये माझा भीमराव बुद्धरूपाने जन्मला. याचे निदान तुम्हाला त्रिपिटक ग्रंथामध्ये दिसेल. त्याच्यासाठी तुम्हाला पाली लिपी आली पाहिजे, पाली भाषा आली पाहिजे, पाली वाङ्मय आलं पाहिजे. केवळ नेत्यांच्या सतरंजा उचलून जय भीम म्हणून कोणी बुद्ध होत नसतो. तर बाबांनो, असा माझा भीमराव 14 एप्रिल 1891 साली जन्माला आला. आणि मग तो जन्माला आल्यानंतर तुमच्या आमच्या कुळांचा उद्धार झाला. तो इतिहास वेगळा आहे. म्हणून ब्राह्मण आणि शूद्र, मला काय तुम्हाला उत्तर द्यायचं आहे ना मला, की बाबासाहेब आंबेडकर हे शूद्र कुळामध्ये जन्मून सुद्धा ते बोधिसत्व कसे झाले? कारण इतिहासामध्ये, जातक कथेमध्ये अशा पद्धतीचं लेख लिहिलेलं नाही. तुम्ही तर आता आम्हाला बोलून लावलेला आहे. मग ह्याच्यासाठी तुम्हाला हा अध्यायाचा अभ्यास करावा लागेल. म्हणून तोही तुम्हाला समजून घ्यावा लागेल. आणि मग लक्षात घ्या माझा बाबासाहेब जरी शूद्र असतील, शूद्र कुळामध्ये जन्मला जरी असतील, तरी त्याच्याही पलीकडला इतिहास घ्यायचा आहे मला. तर त्याच्यासाठी तुम्हाला उद्यापर्यंत थांबावे लागेल. आता झाली तर 34 मिनिटं. तरी माझं कथन मी चालू ठेवीतच आहे. आणि ते सिद्ध करण्याचा मी आता माझा प्रयत्न सुरू केलेला आहे. ऐका, बाबासाहेबांनी एक ग्रंथ लिहिला बाबांनो. काय लिहिला होता?
शूद्रपूर्वी कोण होते? हां, शूद्रपूर्वी कोण होते? हू वेअर द शूद्राज. तर त्यांच्या प्रकरण 11 मध्ये, कारण आपण मागच्याच वेळी मी पाहिले, तुम्हाला सांगितलंय शूद्र वर्चस ब्राह्मण वर्चस शूद्र. म्हणजे हे पहा, जाती ह्या नंतर झालेल्या, त्या वर्ण हे अगोदर झालेलं इथं. जातीच्या अगोदर वर्णव्यवस्था होती आणि वर्णव्यवस्थेमध्ये देखील एकमेका कोणी कुठेही लग्न लावत होते. म्हणजे ब्राह्मण शूद्रांच्या लावित होता लग्न, वैश्याच्याही लावित होता. मराठीमध्ये कोणी विवाहाला तसं बंधन नव्हतं. आज जसं कडक जातीचं बंधन आहे, परंतु आज देखील जातीचं कडक बंधन आहे, पण ब्राह्मण कुळाला मात्र नाही. काय ते गाण्याचं माझ्या डोक्यामध्ये हां, ब्राह्मण कन्येशी करूनी लग्न आहे का काय बाबा? ब्राह्मण कन्येशी करूनी लग्न, असं काहीतरी गाणं आहे. ब्राह्मण कन्येशी करूनी लग्न म्हणजे बाबासाहेबांनी आपल्या बाबासाहेबांनी सविता माईसंग जो विवाह केला होता आणि मग ते बाबासाहेब जावई कसे झाले ब्राह्मणांचे. आता वास्तविक पाहता ब्राह्मणामध्ये जातीभेद नव्हताच खरं तर, पण एक तुम्हाला आम्हाला सवय लागलेली आहे, जर आपण जर सुधारित दिसायचं असेल ना तर ब्राह्मणाला 4 शिवाय द्यायच्या बस. किती मूर्खपणा आहे नाही का? तर ब्राह्मण हा कधीही उपद्रवी नव्हता. ब्राह्मण हा खरोखरच चांगला होता. ब्राह्मणामुळंच ही आर्य संस्कृती, ही बुद्ध संस्कृती देखील टिकून राहिलेली आहे. बुद्धांचे जे शिष्य आणि महायान, हीनयान, अमुकयान, तमुकयान, पंत्रयान, तंत्रयान, संत्रयान यांचे सगळ्यांचे मूळ पुरुष देखील ब्राह्मणच आहेत. म्हणून केवळ ब्राह्मणाला शिव्या देणे म्हणजे सुधारणावादी नव्हे. आणि का हो ब्राह्मणाचा द्वेष करताय? हां, आणि तुम्ही IPS झाले, ICS झालं, मंत्री झालं, आमदार खासदार झालं, किती ब्राह्मण कन्या तुमच्या घरामध्ये आल्यात बरोबर. अहो, ब्राह्मण जातीमध्ये खरं तर ते जात मानितच नाहीत. ब्राह्मण हा वर्ण मानतात, वर्ण. आता हे तुम्हाला सांगतो मी, ते धर्म, ब्राह्मण हा धर्मच वेगळा मानित होते, हिंदू हा वेगळा होता. हिंदू आणि ब्राह्मण हे कधीच आपसात मेळ खात नव्हता. अलीकडे ते खायला लागलेलं आहे. पण मला हे सांगायचं की किती आपण जेवढं जातीवाद पाळतो ना बाबांनो, तुम्ही म्हणता असं कसं? हो, आम्ही तर जातीवाद जिवंत ठेवा लागलो आहे. हां, आरक्षण ठेवा, शिष्यवृत्ती वाढवा, 70-75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले तरी आमच्या अजून तीच फजिती झालेलीच आहे. आणि बामणाची पोर मात्र अमेरिकेला, लंडनला गेली का? त्यांना माहीत होतं ही आपल्याला डाळ शिजणार नाही. आता ती त्यांच्या सद्गुणावर, विद्येच्या पावरीवरती गेले. आणि आम्हाला पहिलीत गेल्यापासून जे खाऊ मिळू लागला, पाठ्यपुस्तकं फुकाट मिळू लागले, स्कॉलरशिप मिळू लागले, तरी आमची पोरं काय पुढं जाय ना ती. आणि जी गेली IPS झाली, त्यांच्या बायका सगळ्या बामणाच्या. मग ही सत्य परिस्थिती आहे का नाही? आमदार झालं, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा, मंत्री घ्या, आमच्या बाबासाहेबांचं घराणे घ्या, बाळासाहेबांची बायको बामणीन, रामदास आठवलेची बायको बामणीन, हां, सुशीलकुमार शिंदेची बायको बामणीन, गोपीनाथ मुंडेची बायको बामणीन. किती सांगावं तुम्हाला? एक आहे का? हां, तरी तुम्ही त्यांना जातीवादी म्हणता होय. आणि पुन्हा असली गाणं सवय, ब्राह्मण करण्याशी करूनी लग्न, पुढलं येतच नाही. इतिहास घडविला नवा झालं. तिथनं मग तेवढं येते. हां, चला आपल्या विषयाकडे वळूया. किती वाजले? 39 मिनटं. अरे हो,
आमचा फोन चांगला दणदणीत चालतोय. आमचा फोन हा एकदम दणदणीत का चालतोय, कारण त्याची कारणं आहेत बाबांनो. कारण आपल्यासारख्या एका महान व्यक्तीने, महान मी काय म्हणलो असं तुम्हाला, तर त्या माणसानं, त्या व्यक्तीनं, त्या भाग्यवंतानी मला फोन घेण्यासाठी मला 10,000 रुपये पाठवले. हो, मला म्हणाले गुरुजी तुमचा फोन सारखा बिघडतोय. तर म्हणलं हो सर, बिघड जरी असला तरी घेऊ मी. म्हणलं आज उद्या घेऊ म्हणलं फोन तो. तर त्यांच्या आशीर्वादानं त्यांनी मला 10,000 रुपये दिले गेल्या 2 महिन्यापूर्वी. आणि म्हणून हा फोन जो आहे ती त्यांचीच कृपा म्हटलं तरी चालेल. लक्षात आलं का तुमच्या? आणि त्या महामानवाचं नाव आहे अशोक नवलकर. ते औंधला आहेत, ते मूळचे सोलापूरचे आहेत आणि ते इंजिनियर साहेब आहेत. आणि इंजिनियर साहेब होऊन त्यांनी मला, अशोक नवलकर साहेबांनी मला 10,000 रुपये मोबाईल घेण्यासाठी दिले. आणि मग त्यांनी दिलेल्या धम्मदानातून आज मी तुम्हाला तुमच्या समोर जवळजवळ पाऊण तास झालं बोलतोय आणि आणखी बोलणार आहे. बघूया ह्याची कॅपॅसिटी तरी किती आहे. फोनची कॅपॅसिटी, फोनची कॅपॅसिटी भरपूर आहे. अशोक नवलकर साहेबांच्या कृपेनं फोनची कॅपॅसिटी भरपूर झालेली आहे. तथागत भगवान बुद्धांच्या एक परमपवित्र आशीर्वादानं, बाबासाहेबांच्या कृपेनं आदरणीय आयुष्यवान अशोक नवलकर साहेब यांना माझ्या लाख लाख शुभेच्छा आहेत. सर्वांनाच माझ्या शुभेच्छा आहेत. आणि बंधूंनो, मोबाईल थकणार नाही, पण मी मात्र थकलो बरं का आता. तर आता राहिलेला उद्याचं ऐका. बाबासाहेबांना हे शूद्र कुळात जन्मले, त्यांना बोधिसत्व म्हटलं जातं. तुमच्याच बौद्ध धर्मग्रंथामध्ये केवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्याच वंशामध्ये, यांच्याच कुळामध्ये बुद्ध आणि बोधिसत्व जन्म पावत असतात. मग बाबासाहेब आंबेडकर हे शूद्र कुळामध्ये कसे काय बोधिसत्व होऊ शकतात? या महत्त्वाच्या प्रश्नांचं उत्तर ऐकण्यासाठी उद्याचा व्हिडिओ जरूर पहा आणि आपल्या प्रतिक्रिया मला आपल्या फोन नंबरवर कळवा. 82 65 07 51 51 82 65 07 51 51 ह्या फोन क्रमांकावर मला फोन करीत राहा. आणि आणखी एक तत्वतच विनंती करतो की बुद्ध विटेवरी हे चॅनल एक चांगल्या पद्धतीनं चालावं अशी जर तुमची मनोभावी जर इच्छा असेल आणि माझ्या प्रकृतीची आपण जशी काळजी घेता तशीच आणखीही एक काळजी घ्या की बुद्ध विटेवरी या चॅनलला आपण धम्मदान देऊन मला कृपावंत करा. आणि माझा फोन नंबर आहे, फोनपे क्रमांक आहे 82 65 07 51 51. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि इथून पुढं लक्षात घ्या की माझं कथा वाचन कधीच 5-10 मिनिटांचं 20-25 मिनिटाचं राहणार नाही. तळदणदणीत 1 तासाचा कार्यक्रम मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. परंतु हे ऐकण्यासाठी तुम्हाला फोनपे करून मला याचं नेट भरणे, मला ग्रंथांची वाचन, माझे तर सगळेच वाचलेले, तो ग्रंथ माझे सगळे आहेत, माझ्याकडे सगळं झालेलं आहे. परंतु नवीन ऊर्जा येण्यासाठी आणि थोडक्यात काय सांगायचं तर प्रकृती माझी व्यवस्थित राहण्यासाठी मला धम्मदानाची गरज आहे. आणि म्हणून आपण फोनपे क्रमांक याच्यावर धम्मदान करावे. धम्मदानासाठी माझा फोनपे क्रमांक आहे 82 65 07 51 51. आणि उद्या ऐका 1 तासाचं प्रवचन. बाबासाहेबांना बोधिसत्व का म्हटलं जातं. धन्यवाद.
जय भीम जय भीम जय भीम.